अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। बाळा निश्चिंत राहा, आता रडायचे नाही। आता त्या अश्रूंना सांग की माझे स्वामी माऊली, माझी स्वामी आई माझ्या पाठीशी आहे। आता कुठलेही संकट आले तरी तुला डगमगायचे नाही। कितीही काटे आले, कितीही नकारार्थी लोकांशी तुझा संपर्क झाला, कोणीही तुझा वाईट करण्याचे ठरवले तरी तुला चिंता करण्याचे, घाबरण्याचे मुळीच कारण नाही। कारण आता तुझ्या आयुष्यात ही ब्रह्मांडाची शक्ती आले आहे तुझ्या पाठीशी, तुझ्या बरोबर, तुझ्या हृदयात त्याचे कायम निरंतर वास आहे। बाळा आता अशक्य ते शक्य होणार आहे हे लक्षात ठेव। स्वामी भक्तांनो, तुमचाही जर स्वामीवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि होय स्वामी माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा। बाळा कुठल्याही संकटांना, कुठल्याही वादळांना ठणकावून सांग, आता त्याची हिंमत नाही तुझ्या समोर येण्याची। तुझ्या कुटुंबासाठी तू जे काही स्वप्न आजपर्यंत बघितले आहेस ना, आता ते पूर्ण करण्याच्या मागे लाग। प्रत्येक कार्य हाती घेऊन येणारे, प्रत्येक संकटाचा सामना करत तू कार्य हाती घे आणि मग बघ, फक्त त्यामध्ये यश तुलाच मिळणार आहे। कारण बाळा तुझ्या कष्टाचे, तुझ्या मेहनतीचे आता चीज होणार आहे। मला मान्य आहे की तू खूप कष्ट करतो आहेस, तुला आजपर्यंत काही गोष्टींमध्ये यश मिळालेलं नाही, पण माझ्या लेकरा आता ते सर्व काही तुझ्या आयुष्यात प्रदान करणार आहे। मी तुझे सर्व दुःख आता संपवणार आहे। आता ते वैभव, ते सुख, आनंद तुझ्या दिशेने येणार आहे। फक्त तू तयार राहा। स्वामी भक्तांनो, तुमचा हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल आणि तुम्ही सुद्धा हे सुख, वैभव, आनंद घेण्यासाठी तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी तयार आहे, मी सज्ज आहे असे टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाळा येणाऱ्या बिकट परिस्थितीमध्ये ज्या लोकांनी तुला एकटे सोडले, तुला संकटात ज्यांनी कधी साथ दिली नाही, ज्या लोकांना तू जीवापाड मदत केले, जीवापाड जपलंस, तू त्याच्याबरोबर प्रत्येक सुख दुःखात, संकटात उभा राहिलास। तू जेव्हा जेव्हा ते दुःखात होते तेव्हा तेव्हा तू धावून गेलास, पण जेव्हा तुला गरज होती तेव्हा त्या लोकांनी तुझ्याकडे पाठ फिरवली। हे सर्व मी जाणतो आहे, हे सर्व मी पाहिले आहे। पण माझ्या लेकरा तू चिंता करू नकोस, ते त्याचे कर्म होते, ते त्याचे कर्म आहे, त्याच्या कर्माचे फळ ते नक्कीच भोगतील। पण तुला कोणाच्याही वाटाला जायचं नाही, कोणाच्याही वाईट चितायचे नाही, कोणाचाही अपमान करायचं नाही। आपल्याला नेहमीच थोरल्या मोठ्याचा आदर राखायचा आहे। एकदा मिळालेल्या आयुष्यामध्ये त्यामध्ये आपल्याला खूप आनंदाने जगायचं आहे। परिस्थितीमध्ये आपण आहे त्या आनंद शोधायला आला पाहिजे, कधीही डगमगायचे नाही। नेहमी स्मरणात ठेवायचे या स्वामी माऊलीचे, नेहमी स्मरण ठेवायचे की माझे स्वामी आई माझ्या पाठीशी आहे, मला घाबरण्याचे कोणतेच कारण नाही। स्वामी माऊली माझ्या बरोबर असताना माझे सर्व काही स्वप्ने, माझे सर्व काही ध्येय, सर्व काही चिंता आता दूर होऊन माझे स्वप्न पूर्ण होणार आहे, माझी आर्थिक चिंता मिटणार आहे। असे नेहमी सकारात्मक पॉझिटिव्ह विचार मनामध्ये ठेवा आणि मग बघ, तुझ्या समोर येणाऱ्या कुठलाही नकारात्मक शक्ती काही क्षणात निघून जातील। सर्व गोष्टीसाठी तू फक्त धीराने, संयमाने वाट चालत राहा। असे तू म्हणू नकोस की मला या गोष्टी या क्षणी हवे आहेत। बाळा काहीतरी चांगल्या गोष्टींना वेळ लागतो, त्यासाठी आपल्या मनामध्ये आपला आत्मविश्वास असायला पाहिजे। स्वामीवर विश्वास आहे ना बाळा, याच विश्वासाच्या जोरावर तुझ्या सर्व मनातील इच्छा आता पूर्ण होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही। स्वामी भक्तांनो, तुम्हालाही स्वामीवरती विश्वास असेल तर स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही 10 जणांना शेअर करा। कारण तुमच्या एका शेअरने कोणाचे तरी हरलेले मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही न कळतच पुण्याचे भागीदार बनता। होय बाळा, तुझी आर्थिक चिंता आता मिटणार आहे। आज
स्वामी आईची कृपा तुझ्या मनातील सर्व काही तुझे आर्थिक प्रश्न दूर करणार आहे। त्या प्रश्नाचे तुला उत्तर मिळणार आहे। त्या दिशेने तुला खूप सुंदर मार्ग मिळणार आहे। त्या मार्गावर तुला चालायचे आहे। फक्त हे करत असताना कुणाचेही मन दुखवले जाणार नाही याची तू काळजी घेतली पाहिजे। कधी थोरल्या मोठ्याचा अपमान करायचं नाही, त्यांचं आदर राखायचं, त्याची सेवा करायची, कारण त्याच्या आशीर्वादाने आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कधीही काही कमी पडत नाही। कारण जेव्हा आपण त्यांना दुःखी करतो, त्याचे मन दुखवतो, तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी घडतात, असे काही यश येता येता थांबून जाते। कारण बाळा त्याच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यामध्ये जी भरभराट होते, जे आपले आर्थिक चिंता नष्ट होते, ते आपले आहेत। त्यामुळे आपल्याचा आशीर्वाद घ्या, त्याचे प्रेम, त्याची साथ आपल्याला कायम असायला पाहिजे। बाळा, दुःखाच्या काळात, अडचणीच्या काळात आपल्याला कधीही एकटे सोडू नका, कारण त्यांनी आपल्याला जग दाखवले आहे। हे सदैव कुठल्याही संकटात, कुठल्याही बिकट परिस्थितीमध्ये तुम्हाला एकटे सोडत नाहीत, याचे स्मरण ठेवा। आपले आई असो वा वडील असो, आपल्या सर्व नातेवाईक असो, सर्वांशी प्रेमाने राहा। अरे त्यांना वागू द्या ना, तुमच्याबरोबर कितीही वाईट वागायचे आहे ते, त्याचे कर्म तुम्ही तुमचा कर्म चांगला करत राहा। कोणीही नाही पाहिले तरी देव पाहत आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। सर्वांशी प्रेमाने राहा। विश्वास असेल तर गॉड इज ग्रेट, लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा। बाळा, कुठल्याही परिस्थितीत असू दे, कुठलेही संकट असू दे, आपले कुटुंब आपल्या पाठीशी उभे राहते, याचे स्मरण ठेवा। कधीही तू एकटा समजू नको, कारण हे स्वामी आई तुझ्यासोबत आहे, कारण तू त्याचा लाडका भक्त आहेस आणि स्वामी माऊलीचे तुझ्यावर खूप प्रेम आहे। विश्वास असेल तर मी स्वामी माऊलीचा लाडका असे टाईप करा। बाळा, तुला समजलं असेल की मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो। जेव्हा जेव्हा तुम्ही आम्हाला बोलावतोस, माझे नामस्मरण करतोस, तेव्हा तेव्हा मी तुझ्या मदतीला कोणत्या ना कोणत्या रूपात येत असतो। फक्त ती दिव्य दृष्टी तू ठेव, तुझ्या दृष्टीने चांगले ठेव, सगळी सृष्टी तुला चांगली दिसेल। बाळा, नामस्मरणामुळे तुझ्या भोवती एक सुरक्षा कवच मी निर्माण केले आहे। तू माझ्यावरती विश्वास ठेव। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।